नमस्कार. स्क्रीन दिसते का तुम्हाला सगळ्यांना? हो सर. दिसते बघा. अशा पद्धतीने हा एक पेपर असतो तुमचा, सी टेटचा पेपर. या पद्धतीने हा 2021चा पेपर आहे. इथे सगळी माहिती दिलेली असते बघा या पेपर मध्ये. अशा पद्धतीने हा जो आहे ऑफलाईन पेपर झाला होता. इथे दिलेलं असतं सगळी माहिती बघा. आता तुमचं ऑनलाईन आहे. अजून नवीन काही बदल झाला तर मी कळवेल तसं तुम्हाला. तो त्याच्यामध्ये परीक्षार्थी भाग 1, 2, 3 के उत्तर मुख्य परीक्षा पुस्तके से दे और चुनी भाषाओं से दे, चौथा और पाचवा भाग असं दिलेलं आहे. तर आज आपण थोडं मराठीचं बघणार आहोत. हे ऑफलाईनचा आहे हा पेपर. अशा पद्धतीने आहे. ओके. तर इथे सगळी माहिती दिलेली आहे बघा. ही पुस्तिका उघडायला सांगेपर्यंत ते जाऊ दे. ठीक आहे. तर साधारणपणे इथे भाषा एक, ज्यांनी लँग्वेज एक मराठी घेतला आणि लँग्वेज 2 सुद्धा मराठी आहे. म्हणजे इथे दिलेलं आहे फक्त अशा प्रकारची प्रश्नपत्रिका. तर तिचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. तर परीक्षार्थींनी भाषा 1चा पर्याय मराठी निवडला असेल तर त्यांनीच भाग 4 मधील प्रश्न क्रमांक 91 ते 120 ची उत्तरं द्यावीत असं दिलेलं आहे. तर आपण बघूया कशा प्रकारचे प्रश्न येतात. 91 ते 120 या भागामध्ये एक उतारा तुम्हाला दिलेला आहे. तो उतारा आता वाचायचा आहे. कोण वाचतंय? चला, रेखा मॅडम वाचा उतारा. पॅसेज कसा येतो बघा. वाचू का सर? एक मिनिट. वाचा. योग्य पर्यायाची निवड करा. राजकारणी, समाज सुधारक. पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 91 ते 99 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा. राजकारणी, समाज सुधारक यांनी समाज घडवला, उन्नत केला, पण समाजाला सुसंस्कृत केलं. त्याची अभिरुची घडवली ती कलावंत कलाकारांनी. माणसाचा इतिहास जिथपासून माहित आहे तिथपासून माणसाचं मन कोणत्या न कोणत्या कलाविष्कारांमध्ये गुंतलेलं दिसतं. आपल्या भावना, विचार, मनात उठणारे तरंग,
उरी बाळगलेली स्वप्न शब्दात व्यक्त होऊ शकणार नाहीत. अशा कल्पना, आपला विरोधी सूर, अबोध मनाच्या कोपऱ्यात चाललेली खळबळ आदींचा आविष्कार करण्यासाठी माणूस कोणत्या ना कोणत्या कलेचं माध्यम अगदी सुरुवातीपासून वापरत आला आहे. जेव्हा संवादाची भाषा निर्माण झाली नव्हती, तेव्हा ही कलाद्वारेच संवादाचे सेतू उभारले गेले. दुसऱ्या सहस्त्रकात पृथ्वीच्या पाठीवर जिथे कुठे संधी लाभली, तिथे कलावंतांनी मानवी इतिहासाला पुढे नेणाऱ्या अजरामर कलाकृती सादर केल्या. कधी राजाश्रयाने तर कधी सत्ताधाऱ्यांचा रोष पत्करून, कधी अनुकूल परिस्थितीत तर कधी प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी उच्च कलाविष्कार केला. त्या त्या काळाचं समाज चित्रण केलं, सूक्ष्म निरीक्षण नोंदवली, न रुचणाऱ्या गोष्टींबद्दल नकार नोंदवले, तरल संवेदना व्यक्त केल्या. अशा कलाकृतींद्वारे त्यांनी कधी समाजाला प्रभावित केलं तर कधी विचार प्रवृत्तीही केलं. चित्रकला, शिल्पकला, स्थापत्यकला, अभिनय, नृत्य, नाट्य, गायन, संगीत ते चित्रपट निर्मिती अशा अनेकविध कला रुजल्या, विस्तारल्या, बहरल्या. लोकांनी त्या कलाकृतींना वा कलाकारांना कधी डोक्यावर घेतलं तर कधी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. कलाकारांनी उच्च दर्जाच्या कलाकृतीमधून लोकांना आनंद दिला, त्याचप्रमाणे त्यांच्या आंतरिक व्यथा, वेदनाही सर्जनशीलतेने अभिव्यक्त केल्या. एखाद्या उंचल्याचा फटकारा, एखादी मर्मभेदी तान, छेडलेली तार, संवेदनांची तीव्रता व्यक्त करणारं एखादं गाणं, एखाद्या पदन्यास किंवा एखाद्याचं बोलणं, दृश्य लाखो करोडो लोकांमध्ये क्षणार्धात कंपन निर्माण करण्यास पुरेसं झालं. हा कला क्षेत्राचा इतिहास आहे. असा उच्च निर्मितीचा, सृजनाचा क्षण पकडण्यासाठी आसुरणाऱ्या कलावंतांनी भौतिक सुखाची पर्वा केली नाही. हालाखीत दिवस काढले, हा सुद्धा इतिहास आहे. या कलावंतांनी मानवी जीवन समृद्ध केलं, सामाजिक राहणीमानाला परिमाण दिलं, माणसाच्या अभिरुचीवर, सौंदर्य सृष्टीवर सुसंस्कार केले, विचारांची क्षितिज विस्तारली, जीवनाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन निर्माण केला. या सहस्त्रकाळात नानाविध कलाकारांनी आपल्या परिस्पर्शाने मानवी संस्कृतीला आकार दिला व तिचं संवर्धन केलं. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे मानवी समाजाला विधायक दृष्टी देणारे असे सर्जनशील कलावंत जगाच्या कानाकोपऱ्यात होऊन गेलेले आढळतात. थँक्यू मॅडम. तर बघा, अशा प्रकारचा तुम्हाला उतारा स्क्रीनवर दिसतोय. याला आपण इंग्रजीमध्ये पॅसेज आणि अर्थात मराठीमध्ये एक उतारा असं म्हणत असतो. तर साधारणपणे इथे बघा, पुढील उतारा वाचा आणि 91 ते 99 साठी योग्य पर्यायाची निवड करा. मी तुम्हाला बोललो होतो की सीटीईटीचा पेपर खूप सोपा असतो. या सीटीईटीच्या पेपरमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते की तुम्ही व्यवस्थित जर छान मनापासून व्यवस्थित प्रश्नांची काठिण्य पातळी, प्रश्नांचं स्वरूप समजून जर घेतलं तर तुम्हाला पेपर देणं अगदी सोपं जातं. बघा, याच्यामध्ये आता एक उतारा दिलेला आहे, तो कलाकारांच्या संदर्भात आहे. आत्ताच रेखा मॅडम यांनी त्याचं वाचन केलेलं आहे. त्याच्यावरची प्रश्न बघूया. आता तुम्ही सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐकलंच असेल की कशा पद्धतीने त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. आता पहिला प्रश्न त्यांनी दिलेला आहे बघा, सर्जनशीलतेचा क्षण पकडण्यासाठी कलावंतांनी कोणत्या गोष्टीची तमा बाळगली नाही? भौतिक सुख, संवेदनांची तीव्रता, सौंदर्य दृष्टी आणि परिस्पर्श. सांगता येईल उत्तर? भौतिक सुख आहे का उत्तर? बरं बरं, ठीक आहे, भौतिक सुख असं म्हणता येते. आता बघा, उतारा संदर्भात काय करायचं ते अगोदर समजून सांगतो. तुम्हाला ऑनलाईन उतारा येऊ द्या किंवा ऑफलाईन येऊ द्या, पेपर ऑफलाईन येऊ द्या किंवा ऑनलाईन, कधीही उतारा आल्यानंतर एकदा वाचायचा, पुन्हा दुसऱ्यांदा वाचायचा, तिसऱ्यांदा जर ऑफलाईन असेल तर महत्वाच्या शब्दांना अंडरलाईन करायची, आणि ऑनलाईन असेल तर मग तिसऱ्यांदा एकदा ओव्हरलुक करायचा. ओके, हे लक्षात ठेवायचंय. त्यातला
बिटवीन द लाईन काय दिलेलं आहे हे बघायचं आणि त्यानंतर त्याच्यावरची प्रश्न उत्तर द्यायची. आता मॅडमने एक उत्तर दिलेलं आहे. प्रश्न असा होता की साधारणपणे सर्जनशीलतेचा क्षण पकडण्यासाठी कलावंतांनी कोणत्या गोष्टीची तमा बाळगली नाही, असा एक प्रश्न आहे. तर तो उत्तरामध्ये काय आलेलं आहे बघा. सर 2 नंबरचा पर्याय. तुमच्या डोळ्यासमोर उतारा आहे बघा, एकदा बघा तो. अगदी बरोबर. तर इथे बघा, तर इथे भौतिक सुखाची पर्वा नाही. हा हे बघा इथे आलेलं हा. आहे. मी जे हे तुम्हाला हायलाइट करतोय ते दिसतंय का? हॅलो, हो सर, दिसतंय भौतिक रेड सुख. रेड पॉइंट दिसतोय का तुम्हाला? हो सर, दिसतोय. दिसतोय दिसतोय. ठीक आहे, ठीक, काय हरकत नाही. थँक्यू. चला पुढचा प्रश्न बघूया. कोणी उत्तर दिलं होतं मगाशी? सर मी दिलेलं. नाव सांगा. मानसी पाटील. मानसी मॅडम, व्हेरी गुड. चला दुसरा प्रश्न. वरील उतार्यात लेखकाने प्रामुख्याने कोणाचे वैशिष्ट्य अधोरेखित केलेले आहे? 4 पर्याय आहेत. समाजकारण्यांचे योगदान, राजकारण्यांचे योगदान, सर्जनशील कलावंतांचे योगदान, कला क्षेत्राचा इतिहास. सांगता येईल उत्तर? ऑप्शन नंबर 3 राईट आहे, सर्जनशील कलावंतांचे योगदान. ते बरोबर, कारण तो उताराच त्यांच्यावर आलेला आहे हा. म्हटल्यानंतर कलावंतांच्या संदर्भातच आलेला आहे. बघा इथे वाक्य दिलेलं आहे, कलावंत कलाकार त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. अगदी बरोबर उत्तर आहे. तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे सर्जनशील कलावंतांचे योगदान. पुढचा प्रश्न आहे, आनंद, कीर्ती, व्यथा, सौंदर्य हे शब्द कशाचे उदाहरण आहेत? भाववाचक नाम, सामान्य नाम, विशेष नाम, विशेषण. भाववाचक नाम. अगदी बरोबर, भाववाचक नाम हे उत्तर आहे. आता बघा, भाववाचक म्हणजे जिथे भाव व्यक्त केलेला असतो. सौंदर्य, व्यथा, कीर्ती, आनंद हे भाववाचक नाम आहे. सामान्य नाम काय असतं? हर्षल, मानसी पाटील, रेखा गोवर्धने हे काय झाले? तर हे सॉरी, ते सामान्य नाम नाही झाले. मुलं, मुली, पर्वत, नदी, पठारे, शहर हे सगळे सामान्य नाम झाले, त्याला कॉमन नाउन म्हणतात. तर विशेष नाम काय झालं? नाशिक नावाचं शहर, हर्षल नावाचा मुलगा, मानसी नावाच्या टीचर, बरोबर आहे की नाही? हे काय झालं? विशेष नाम. आणि विशेषण म्हणजे काय? तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. आता हे जे शब्द आहेत ते नामाबद्दल माहिती न सांगता तेच एक भाव व्यक्त करताय, म्हणून यांना भाववाचक नाम म्हणतात. मग आनंद, कीर्ती, व्यथा, सौंदर्य हे कशाची उदाहरणं आहेत? भाववाचक नामाची उदाहरणं आहेत. पुढचा प्रश्न आहे, व्यापक ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. संकुचित. अगदी बरोबर. आता व्यापक म्हणजे काय की साधारणपणे आपण जर विचार केला व्यापक मध्ये, तर एक गोष्ट प्रामुख्याने आपल्या लक्षात येते की व्यापक मध्ये, व्यापक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो आहे संकुचित. संकुचित हा शब्द अगदी बरोबर. तर जिथे एखाद्याचं आपण म्हणतो दूरदृष्टिकोन किंवा वागणं हे व्यापक दृष्टीचं असतं, काही जण एखाद्या गोष्टीकडे अतिशय संकुचित वृत्तीने बघत असतात. छान उत्तर दिलेलं आहे. देन पुढचा प्रश्न बघूया. समाजाकडून कलावंतांना प्रसंगी कोणकोणत्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला? पर्याय क्रमांक 4. संवादाची
संवादाचे सेतू व विचारपूर्वक कौशल्याचे उत्तर द्या. फटका. पर्याय क्रमांक 1 सर. पर्याय संवादाचे क्रमांक सेतू व 4. बघा आता इथे दिलेलं आहे. तर समाजाकडून कलावंतांना प्रसंगी कोणकोणत्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला, तर इथं आपण थोडं चेक करूया. बऱ्याच जणांनी वेगवेगळे उत्तर दिलेले आहेत. काय म्हटलंय? सर 1 नंबरचा पर्याय. समाजाकडून कलावंतांना प्रसंगी कोणकोणत्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला. हे बघा इथं दिलेले आहे. लोकांनी त्या कलाकृतींना व कलाकारांना कधी डोक्यावर घेतलं, टीकेची जोड उठवली. देन प्रश्न काय आपला? समाजाकडून कलावंतांना प्रसंगी कोणकोणत्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला. मग कसा प्रतिसाद मिळाला? इथं वरती असेल, थांबा. इथं काय म्हटलंय बघा. लोकांनी त्यांच्या कलाकृतींना, कलाकारांना कधी डोक्यावर घेतलं, तर कधी त्यांच्यावर टीकेची जोड उठवली. कलाकारांनी उच्च दर्जाच्या कलाकृतींमधून लोकांना आनंद दिला. काय उत्तर दिलं होतं तुम्ही? सर 1 नंबरचं बरोबर वाटतंय मला. पर्याय क्रमांक 4. तर बघा काय झालं की सर पर्याय क्रमांक 4 असू शकतो. कारण आता कुंचल्याचे फटकार तर कलावंतांबद्दल लिहिलेलं आहे. हे बघा साधारणपणे हे जे आहेत ना, पहिले 3 गोष्टी ज्या आहेत, आता संवादाचे सेतू आणि कुंचल्याचे फटकारे, ही कलाकारांची कलाकृती आहे, बरोबर. भौतिक सुख आणि हालाकीचे दिवस हा त्यांना मिळालेल्या वातावरणाचा परिणाम आणि संवेदनांची तीव्रता आणि सौंदर्यदृष्टी ऑलरेडी त्यांच्या कलाकृतींमधून त्यांनी मांडलेली आहे, बरोबर आहे की नाही. अतोनात स्तुती तर कधी खरपूस समाचार घेतलाय. अतोनात स्तुती तर कधी खरपूस समाचार घेतला, असं जे मांडलंय तो पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे याच्यामध्ये. लेखकाच्या मते समाजाचे राहणीमान कशामुळे सुसंस्कारित झाले? कलावंत. कलावंत. साहजिक आहे. आता तो जो आर्टिकल आहे, पूर्ण पॅसेज जो आहे तो कलावंतांवरच आहे, म्हणून कलावंत हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे. मानवी इतिहास पुढे नेण्यासाठी कलावंतांनी काय केले? संवादाचे सेतू उभारले, अजरा अमर कलाकृती सादर केल्या, वेदना अभिव्यक्त केल्या, संस्कृतीला आकार दिला. काय केलं मग कलावंतांनी? ऑप्शन नंबर 2 अजरामर कलाकृती सादर केल्या बरोबर असू शकतं का? आपण मानवी इतिहास बघा काय म्हटलं त्यांनी. हा तेच उत्तर आहे सर. सेकंड पॅसेज.
कुठल्या सेकंड पॅसेजवर आहे का? हा बरोबर. अजरामर इथं दिलंय बघा. कलावंतांनी मानवी इतिहासाला पुढे नेणाऱ्या अजरामर कलाकृती सादर केल्या. अगदी बरोबर आहे. व्हेरी गुड मॅडम. नेक्स्ट पुढचा प्रश्न. त्यांना उतारा खालीवर झाल्यामुळे मानवी इतिहास पुढे नेण्यासाठी संवादाची भाषा निर्माण होण्यापूर्वी कोणत्या माध्यमातून माणसात संवाद निर्माण होत असे? असा एक प्रश्न आहे. बोला. संवादाची भाषा निर्माण होण्यापूर्वी कोणत्या माध्यमातून माणसात संवाद निर्माण होत असे? आता इथे सुरुवातीच्याच पॅसेज मध्ये दिलेलं आहे बघा. विविध कला हे पहा, संवादाची भाषा निर्माण झाली नव्हती तेव्हाही कशाद्वारे? संवादातून. कलांद्वारेच काय संवादाचे झाले? सेतू. संवादाचे सेतू उभे राहिले, निर्माण केले गेले. म्हणजे इथे काय दिलेले आहेत? कशाद्वारे? मग काय उत्तर येईल इथे? विविध कला विविध कला. चला पुढचा प्रश्न. आसुसने या शब्दाची नेमकी अर्थ छटा व्यक्त करणारा पर्याय निवडा. आसुसने. तीव्र इच्छाशक्ती असणार. शक्ती तीव्र अगदी इच्छाशक्ती. बरोबर. तीव्र इच्छाशक्ती येणार आहे. बरोबर आहे की नाही? हापापलेपणा, हावरटपणा नाही येणार तिथे, ओरबाडणे पण नाही येणार. तर आपण एखाद्या गोष्टीसाठी आसुसलेलो असतो म्हणजे ती आपली काय असते? तीव्र इच्छाशक्ती असते. आता एक कविता आहे, ती कविता वाचायची. आता कविता ही दोनदा वाचायची. कोण वाचतंय? चला ही कविता दोनदा वाचा आणि मग आपण त्याच्यावर स्पष्टीकरण घेऊया. मी वाचू का सर? कोण? सुवर्ण. सुवर्ण मॅडम वाचा ना मग. यस. माणूस माणूस मतलबी रे माणसा, तुझे पारहावं तुझी हाकाकेल आशा. माणसा माणसा तुझी नियत बेकार, तुझ्याहून बर गोठ्यातलं जनावर. भरला डाडोर भुलीसनी जात सुद, खाईसनी चारा गाय म्हैस देते दूध. मतलबासाठी माणूस डोलये, इमानाच्यासाठी कुत्रा शेपूट हालये. माणसा माणसा कधी वशीन माणूस, लोभासाठी झाला माणसाचा रे काणूस. सुवर्ण मॅडम अजून एकदा वाचा. सगळ्यांनी नीट वाक्य ऐका ते. माणूस माणूस मतलबी रे माणसा, तुले फार हवं तुझी हका केला आशा. माणसा माणसा तुझी नियत बेकार, तुझ्याहून बर गोट्यातलं जनावर. भरला डाडोर भुलीसने जातो सुद, खाईसनी चारा गाय म्हैस देते दूध. मतलबासाठी माणूस डोलये, इमानाच्या साठी कुत्रा शेपूट हालये. माणसा माणसा कधी वशीन माणूस, लोभासाठी झाला माणसाचा रे काणूस. थँक्यू सुवर्ण मॅडम. आता इथे बघा बहिणाबाई चौधरींची कविता दिलेली आहे. माणूस माणूस मतलबी रे माणसा, तुले फार हवं तुझी आका केला आशा. माणसा माणस तुझी नियत बेकार, तुझ्याहून बर गोठ्यातलं जनावर. भरला डाडोर भुलीसनी जातो सुद, खाईसनी चारा गाय म्हैस देते दूध. मतलबासाठी माणूस डोलये, इमानाच्या साठी कुत्रा शेपूट हलय. माणसा माणसा कधी वशीन माणूस, लोभासाठी झाला माणसाचे रेखानुस. हाव या शब्दाचा समानार्थी आशय कोणता? लोभ. लोभ लोभ. अगदी लोभ बरोबर. लोभ निर्माण होणं. अगदी बरोबर. षड्रिपू असतात आपल्यामध्ये. लोभ, राग, मोह, मत्सर, माया, हे सगळे षड्रिपू आपल्यामध्ये आहेत. 6 प्रकारचे गुण कमी जास्त प्रमाणात असतात. त्याच्यामध्ये लोभ नावाचा हा गुण सुद्धा आहे. तो अति झाला तर दुर्गुण होतो, प्रमाणात असला तर बरा आहे. कवयित्रीच्या मते म्हणजे बहिणाबाई चौधरींच्या मते आपला मतलब साध्य करण्यासाठी माणूस काय करतो? हावरटपणा.
काय करतो? 2 नंबरचा पर्याय सर. हावरटपणा करतो का मतलब साध्य करण्यासाठी? मतलबासाठी माणूस माणूस डोलय मानाच्यासाठी कुत्रा शेपूट आलंय. हा बरोबर. तर हापापलेपणा करतो तो, हावरटपणा करतो. अगदी बरोबर मॅडम. नेक्स्ट पुढचा प्रश्न. माणसाकडून कोणती साधी अपेक्षा कवितेने व्यक्त केलेली आहे? माणसाने सारखं माणसासारखे वागण्याची. वागण्याची माणसासारखं वागण्याची. वागण्याची. अतिशय बरोबर उत्तर दिलेलं आहे. तर माणसासारखं वागण्याची इच्छा कवित्रीने व्यक्त केलेली आहे, बहिणाबाई चौधरींनी व्यक्त केलेली आहे. माणसापेक्षा कोण अधिक चांगलं असं कवित्रीला? गोट्यातलं जनावर. अगदी सोपं, बहुत बढिया. ही 2021 ला आलेली प्रश्नपत्रिका आहे. माणसाची कोणती वृत्ती कवित्रीला चांगली नाही? नियत. 3 नंबरचा पर्याय सर, नियत. अगदी बरोबर, कारण तिथे म्हटलंय माणसा तुझी नियत. नियत बेकार. हा, माणसा तुझी नियत बेकार आहे. अगदी बरोबर. चला पुढचा प्रश्न. सामान्य नाम नसलेला पर्याय शोधा. इमान. मान. अगदी बरोबर. गाय, म्हैस, कुत्रा हे जे आहेत हे सामान्य नाम आहेत. इमान काय मग? कोणतं नाम आहे? भाववाचक नाम. अगदी बरोबर. आत्ताच विषय झाला होता आपला भाववाचक नामावर, मागच्या उतारामधले जे प्रश्न होते ना त्यांच्या संदर्भात. चला आता योग्य पर्याय निवडून प्रश्न क्रमांक 106 ते 120 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. हा, पहिला प्रश्न आहे, व्याकरण शिकवण्यासाठी कोणती पद्धत परिणामकारक ठरेल? मी काल बोललो होतो की ऍप्लिकेशन बेस खूप असतं याच्यामध्ये, सीटीईटीच्या परीक्षेमध्ये. तर हा प्रश्न आहे बघा. काय प्रश्न आहे? व्याकरण शिकवण्यासाठी कोणती पद्धत परिणामकारक ठरेल? बघा, पर्याय आहे, पहिला व्याकरणाचे नियम सांगणे, दुसरा आहे उदाहरण देणे, भाषांतर करताना व्याकरणाचे नियम सांगणे, व्याकरणाच्या पुस्तकाच्या आधारे व्याकरण, आणि संदर्भ देऊन व्याकरणांचा नियमांचा उलगडा करून दाखवणे. काय कराल तुम्ही टीचर म्हणून? सर चौथा पर्याय, संदर्भ देऊन. चौथा पर्याय, संदर्भ देऊन. संदर्भ देऊन व्याकरणाच्या व्याकरणांच्या नियमांचा उल्लंघन करून दाखवणे. तर तुम्हाला तिथे रेफरन्स द्यावा लागणार आहे, संदर्भ द्यावा लागणार आहे. कारण डायरेक्ट तुम्ही नियम सांगितले, उदाहरणं दिले तर मग ते जरा अवघड होईल, कारण नियम त्यांना समजणार नाही. शेवटी तुम्हाला काय करावं लागणार आहे? काहीतरी रेफरन्स द्यावा लागणार आहे. कोणाच्या घरी चहा घ्यायला जाताना वाटीमध्ये साखर घ्यायला जाताना डायरेक्ट साखर मागत नाही तुम्ही, प्रस्तावना करतात. अगदी त्या पद्धतीने. सामाजिक आदान प्रदान या कल्पनेचा संबंध कशाशी आहे? सर 3 नंबरचा पर्याय, योगस्की. अगदी बरोबर. वायगोस्की म्हणतो त्याला, पण इथे योगस्की आलेलं. हे शिकायचंय आपल्याला बरं का, लक्षात ठेवा. जसं टीईटीच्या बॅचला हे बऱ्यापैकी झालेलं आहे. भाषा आत्मसात करताना कोणती बाब मुलांना मदतरूप ठरते? सर 2 नंबरचा पर्याय, परस्परांशी संभाषण करणाऱ्या घरातील मोठ्या माणसांचे सानिध्य. कुठला पर्याय सांगा मग? भाषा आत्मसात करताना कोणती बाब मुलांना मदतरूप ठरते? पर्याय क्रमांक 4, इतर मुलांसोबत खेळणे. कसं असतं आपल्या घरामध्ये, जेव्हा आई वडील, काका काकू किंवा सगळे कुटुंबातले सदस्य हे परस्परांशी संभाषण करतात ना, तर त्यावेळेस वेगवेगळे शब्दसंग्रह वाढण्यास मुलांना मदत करत असते. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. कोणत्या परिस्थितीत मुलं नैसर्गिकरित्या भाषा आत्मसात करतात? पर्याय क्रमांक 2, सभोवतालच्या पर्यावरणात एकापेक्षा तर साधारणपणे नॅचरली जर विचारले पाहिजे, इथे शब्द काय आलाय?
नैसर्गिकरित्या नैसर्गिकरित्या भाषा कशी आत्मसात करतात, तर सभोवतालच्या पर्यावरणात एकापेक्षा अधिक भाषा असल्या की मग ते करत असत. नुसतं प्रत्येक वेळेस व्याकरण शिकून नाही चालणार. वाचा पुढचा प्रश्न काय आहे बघा. वाचा कोणीतरी एकाने. संहिता सर वाचू? भाषेच्या बाबतीत कोणती गोष्ट सर्वात महत्वाची आहे? संहितेतील प्रत्येक शब्द वाचणे, विरामचिन्हांवर भर देणे, संहितेचा अर्थ लावणे, योग्य उच्चारणासह मोठ्याने वाचणे. आता पर्याय क्रमांक 2. तर संहिता वाचन जे आहे, तर संहिता वाचण्याच्या बाबतीत कोणती गोष्ट सर्वात महत्वाचं आहे? आता मुळात संहिता म्हणजे काय, तर साधारणपणे संहिता या शब्दाचा अर्थ एकत्र ठेवणे असा होतो. तर साधारणपणे याच्यामध्ये संहिता म्हणजे काय, तर वर्णांमधील आत्यंतिक सानिध्य म्हणजे संहिता होय. एक वर्ण उच्चारून दुसरा वर्ण उच्चारताना त्याचं उच्चारण स्थान आणि प्रयत्न यात बदल होत असल्याने दोन वर्णांच्या उच्चारणामध्ये अत्यंत सूक्ष्म असे काळाचे अंतर, हेच अंतर. तर साधारणपणे संहिता वाचनच्या बाबतीत काय करावं लागेल, तर साधारणपणे मी मगाशी तुम्हाला सांगितलं संहिता म्हणजे काय. तर पाणिनी जे होते त्या पाणिनींनी सांगितलंय की संहितेच्या संदर्भात संहिता जर वाचायची असेल, पहिले संहिता म्हणजे काय ते समजून घेऊ, एक मिनिट फक्त. संहितेचा अर्थ होतो एकत्र ठेवणे, जोडणे, एकत्र करणे, संग्रह किंवा मजकूर किंवा श्लोकांचे पद्धतशीर नियमन. संहिता हा वेदातील सर्वात प्राचीन मजकुराचा संदर्भ आहे, ज्यामध्ये मंत्र, स्तोत्र, प्रार्थना, आशीर्वाद यांचा समावेश आहे. आता संहिता वाचन करताना काय करणं गरजेचं आहे, तर इथे जे दिलेलं आहे ना, योग्य योग्य उच्चारण उच्चारणासह मोठ्याने मोठ्याने वाचणे वाचणे. असा त्याचा अर्थ होतो. अतिशय बरोबर उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट नाही? म्हणजे उरलेले 3 हे उद्दिष्ट आहेत. शिक्षण. ऑप्शन क्रमांक 4. शिक्षणाचे इथे दिलेले समजून वाचण्याची 4 ऑप्शन. प्रयत्नपूर्वक विचार मांडणे, जे ऐकलं ते समजण्याची क्षमता, सुसंगत लेखन कौशल्य विकास. तर सुसंगत लेखन आणि कौशल्य विकास तर झालाच पाहिजे भाषा शिक्षणामध्ये, बरोबर सर, आहे. 2 नंबरचा ऑप्शन प्रयत्नपूर्वक. आता बघा, समजून वाचण्याची क्षमता हे उद्दिष्ट असू शकतं, जे ऐकलं ते समजण्याची क्षमता असणं. 2 प्रयत्नपूर्वक नंबर. 2 नंबर आहे त्याचं, 2 नंबर आहे. प्रयत्नपूर्वक विचार मांडणे. ध्वनिक शास्त्रीय जागरूकतेचा संबंध कोणाशी आहे? एकॉस्टिक्स ज्याला आपण म्हणतो. श्रवण क्षमता. श्रवण क्षमता. येस, ऑप्शन 1. साधारणपणे श्रवण क्षमता म्हणजे हिअरिंग कॅपॅसिटी जी आहे, श्रवण क्षमता आहे, त्याच्याशी त्याचा संदर्भ येतो. नॉम चॉम्स्कीच्या मते भाषेच्या संदर्भात कोणती गोष्ट मुलांमध्ये जन्मता असते? आता जसं आपण वायोगोस्की पाहिला तसं नॉम चॉम्स्की पण झालेला आहे. ते पुढे आपल्या लेक्चर मध्ये येणार आहे तुम्हाला, बरोबर आहे की. तर त्याने काय सांगितलंय की कोणती गोष्ट मुलांमध्ये असते? आत्मसात, अनुकरण, रूपांतरण, अनुवाद करणे. हे लक्षात ठेवायचं आहे. मुलं काय करत असतात भाषेच्या संदर्भात, काय करतात? अनुकरण. अनुकरण करणं हा त्यांचा मूळ स्वभाव आहे. नॉम चॉम्स्की पण तेच म्हणतो. भाषिक कौशल्य कशा प्रकारे शिकवले गेले पाहिजे? लिंग्विस्टिक स्किल कशा प्रकारे शिकवलं गेलं पाहिजे? कसं शिकवणार मग तुम्ही?
समग्र सगळे भाषिक सर ऑप्शन कौशल्य 4. ऑप्शन 4. हे बघा, अनुकरणातून काही सगळं शिकणार नाही ते पोरं, कारण आपल्याला नुसतं छोटासा भाग नाही शिकवायचा, त्यांना भाषिक कौशल्य शिकवायचे. तर समग्रपणे शिकून त्यांचं आपल्याला काय करावं लागेल, भाषिक कौशल्य डेव्हलप करावं लागेल. पर्याय क्रमांक 4. शिक्षिका मुलांना चित्र काढणे, रंग भरण्यास प्रवृत्त करते, यातून काय साध्य होतं? क्रियात्मक क्षमता विकसित करणे. तर साधारणपणे आपण पाहिलं मोटर स्किल विकसित झाले पाहिजे. तर शिक्षिका काय सांगतात, मुलांना चित्र काढायला सांगतात, मग त्यात रंग भरायला सांगतात. त्यातून साध्य काय होतं, तर मोटर स्किल डेव्हलप व्हायला काय होते, मदत होते. मदत होते. मौखिक भाषा क्षमता विकसित करण्यासाठी पुढील पैकी कोणता सराव सर्वात मदतरूप ठरतो? मौखिक म्हणजे ओरली लिंग्विस्टिक कॅपॅसिटी डेव्हलप थर्ड करायची. ऑप्शन. काय थर्ड लिहायचं? ऑप्शन. कवितेचे एकट्याने वाचन आणि सामूहिक अभिवाचन. सर 2 नंबरचा पर्याय. तर शिक्षिकेच्या पाठोपाठ पाठाचे सामूहिक वाचन आणि शिक्षिकेच्या पाठोपाठ शब्दांचे सामूहिक उच्चारण. आता इथे आपल्याला साधारणपणे विद्यार्थ्यांचं नाट्यीकरण क्षमता विकसित नाही करायची. आपल्याला काय करायचंय मुलांना, तर त्यांना मौखिक ओरली ते त्यांच्या भावना किंवा त्यांनी वाचले त्यांना शेअर करायचे, लोकांबरोबर मुलांबरोबर शेअर करायचे, त्यांना कम्युनिकेशन स्किल एका अर्थाने त्यांचं वाढवायचंय असं आपण समजूया. तर मौखिक भाषा क्षमता विकसित करण्यासाठी काय करावं लागेल? नुसतं कविता वाचून चालणार आहे का आपल्याला? तर पर्याय क्रमांक 3 येणार त्याच्यामध्ये. शिक्षिकेच्या पाठोपाठ काय झालं पाहिजे, पाठाचं काय झालं पाहिजे, सामूहिक वाचन झालं पाहिजे. सर आन्सर थर्डच आहे ना? हो हो हो. पुढचं आहे इयत्ता 3रीची शिक्षिका मुलांना पाठातील कथेच्या घटनांची योग्य क्रमाने मांडणी करण्यास सांगते, त्यामुळे कोणती बाब सुधारते? आकलनात्मक आदान. एक 3रीची शिक्षिका आहे, तिने काय केलं, मुलांना पाठातील कथेच्या घटनांची योग्य क्रमाने मांडणी करायला सांगितली. काय होईल माहितीये, वाचन आकलन होईल का, आकलनात्मक आदान होईल का? सेकंड ऑप्शन. आकलनात्मक आदान. सेकंड ऑप्शन सर. काय सेकंड ऑप्शन 2 नंबरचा सेकंड पर्याय ऑप्शन सर. येणार याच्यामध्ये, म्हणजे त्या कथेमध्ये घडणाऱ्या घटना किंवा त्या घटनांचा तिने क्रम लावला, त्या टीचरने, त्या शिक्षकांनी योग्य क्रम मांडणी करायला लावली विद्यार्थ्यांना. त्यामुळे विद्यार्थी काय करतील, आकलन करतील, अरे हा या पाठामध्ये कोणता प्रसंग अगोदर घडलाय, कोणती घटना अगोदर घडली, कोणती नंतर घडली. त्यामुळे त्यांच्या आकलनात्मक आदान प्रदानाला वाव मिळणार आहे. पुढचा प्रश्न आहे, इयत्ता 2रीची शिक्षिका वर्गामध्ये वेगवेगळ्या वस्तूंवर त्यांचा परिचय करून देणाऱ्या पट्ट्या चिटकवते. उदाहरणार्थ टीव्ही असेल तर टीव्हीवर टीव्हीची पट्टी, टेबल असेल तर मग टेबलची पट्टी, बरोबर आहे की नाही? झाड असेल तर मग झाडाची पट्टी, फळा असेल तर फळाची पट्टी चिटकवून देते. आणि मग त्या टीचर काय करतात, ती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू आणि शैक्षणिक साहित्य यांचा सहसंबंध जुळवता येतो. असे केल्याने विद्यार्थ्यांची कोणती क्षमता वृद्धिंगत होते? संग्रह. साहजिक आहे. आता काय होतं, लहान मुलं जे, आता 3रीचा मुलगा, त्याला एखादी गोष्ट नाही माहिती, पण मग ती वस्तू पण दाखवायची आणि त्या वस्तूवरती पट्टी पण चिटकवायची. म्हणजे काय झालं, त्याच्या संबोधाचं स्पष्टीकरण झालं, त्याला तो संबोध अतिशय व्यवस्थितरित्या समजला आणि त्याच्या शब्दसंपत्तीमध्ये काय झाली, वाढ झाली. तर तो झाला शब्दसंग्रह.
पुढचा प्रश्न. मुलाच्या भाषिक क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी कोणती पद्धती कमी महत्वाची आहे? हे बघा, नीट प्रश्न वाचा. मुलाच्या भाषिक क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी कोणती पद्धती कमी महत्वाची? घटना वृत्तांत लेखन. सर लेखन सराव, फोर्थ ऑप्शन. येस, फोर्थ ऑप्शन. हे बघा, आता भाषिक क्षमता त्याची किती डेव्हलप झाली, मग ती इंग्रजीची राहो किंवा मराठीची राहो, बरोबर. मला मूल्यमापन करायचंय. आता मूल्यमापन करायचंय, मग आपण काय करणार? अरे हा कथाकथन करतो का, म्हणजे याचा अर्थ त्याची भाषिक क्षमता तिथे तपासतात. कथेचे लेखन करू शकतो का, हा घटना वृत्तांत लेखन करू शकतो का, म्हणजे पहिले 3 पर्याय आहेत ना, हे भाषिक क्षमतेचं मूल्यमापन करण्यासाठी उपयुक्त ठरतात. पण लेखन सराव हा तर प्रायमरी लेवलचा टप्पा आहे, बरोबर आहे का? ते तर सगळेच मुलं करणार आहेत, पण मग तिथे लगेच मूल्यमापन आपलं होणार नाही. आहे ती पद्धत महत्वाची, पण इतरांपेक्षा, उरलेल्या 3ही पर्यायांपेक्षा ती पद्धत कमी महत्वाची. पुढचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी पुढीलपैकी कोणता प्रश्न अधिक मदतरूप ठरेल? कोणता प्रश्न महत्वाचा ठरेल भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी? तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाचे नाव सांगा. पसंती या शब्दाचा वापर करून वाक्य तयार करा. सर तिसरा पर्याय बरोबर आहे. आपल्या आईसोबतचा, अगदी बरोबर. आपल्या आईसोबतचा एखादा संवाद. कारण काय झालं, 1, 2 आणि 4 पर्यायामध्ये काय की मर्यादा येते, बरोबर आहे की नाही? त्याला व्यक्त होण्यास काय येतं, त्या विद्यार्थ्याला व्यक्त व्हायला काय मिळते, म्हणजे मर्यादा येते. पण त्याला जर सांगितलं, सांग रे बाबा तुझा आईसोबत एखादा संवाद लिहून टाक, सांग आम्हाला काय झालं, ते बरोबर तिथे त्या अर्थाने उपयोग होतो. तर असे हे 20 प्रश्न आज आपण पाहिलेले आहेत. अजून एक प्रश्नपत्रिका आहे मराठीची, उद्या घ्यायची ती. हो सर. उद्या घेऊया. चला, हा व्हिडिओ तुम्हाला पाठवतो आणि ही प्रश्नपत्रिका पण पाठवतो. गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट सर.